कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जो नसलो ना तरी आमच्या सगळ्यांचा या औषधावर विश्वास हा. कसा ह्या घरात छोट्या छोट्या कारणांवरून कोणी डॉक्टरकडे जात नाही. दादा सगळ्यांना घरगुती औषध देतात. गावठी औषधावर वनस्पतीवर त्याचा पूर्ण विश्वास आणि त्याका पूर्ण माहिती पण. म्हणूनच गावातले सगळे लोक दादाकडेच औषध घेऊ घेतात. कळलं मग? आणि ह्या शहाणपणा ह्या अक्कल तू माका शिकवतस. हे बघा बंधू काका, मंजू आत्याला ताप कशाने येतोय हे जर आपल्याला कळलंच नाही तर आपण तिला औषध कशी देणार ना. बाय चारू, ह्यो काढो ना सर्दी तापासाठी खोकल्यासाठी सगळ्यांसाठी चालता. याचो एक चमचो जरी घेतलो ना तरी त्याचा फायदाच होतो लो. नुकसान काही होणार नाही. ओवी, तू मंजू काढा दे. मी बघते तुका कोण अडवतात. ता झाल्यावर दादाने आज चूर्ण दिला तो मधात घालून चाटण करून दे मंजू. हा हो काका. मंजू काकी ओके, हळू 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 हळू. आराम कर. ओवी, मंजू काकी तू काही खाल्लंस का? मी ना तुझ्यासाठी काहीतरी करून आणते. हा मंजू काकी, अगं तू 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 रडते कायस? हे बघ, तू काही खाल्लं नाही ना म्हणून तुला त्रास होतोय. तू खाल्लंस की एकदम फिट होशील. हा तू तू आराम कर. मी आलेच. आराम कर. झाली आत्या, काहीतरी करा नाहीतर ही ओवी माझं जगणं हराम करून ठेवेल. त्या ओवीची एवढी हिम्मत काय? हा दादी आत्या, त्या ओवीने ना मंजू आत्यासाठी कुठला तरी काढा आणलाय. दादांनी दिलाय असं म्हणाली. अहो हे तर फक्त एक कारण आहे. तिला हाताशी धरून उमा आत्याला या घरात पुन्हा घुसायचं असणार. मंजू आत्याला पण त्यांच्या बाजूने करून घ्यायचा त्या दोघींचा प्लॅन आहे. प्लॅन करू दे. त्यांका काय प्लॅन करायचा ना तर करू दे. मी असं आहे ना, श्रीनू ना माझाच ऐकणार. हा काय गो, ती ओवी घरात घुसलान तर ते का अडवायचा सोडून तू इकडे आलंस माझ्याकडे? हा हो लाली आत्या, मी काही प्रयत्न केले नसतील का? मी तर तिला हाकलूनच देत होते. अहो पण बंधू काका आले ना, त्यांनीच तिला थांबवलं आणि दादांकडून आणलेलं औषध मंजू आत्याला द्यायला सांगितलं. मग मी त्यांच्यासमोर कसं बोलणार होते? माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. सकेला काय बंधू? थांब जरा. तू बोलू शकत नसलास ना तरी पण मी बोलू शकते ना. ते का आत्ताच जातय आणि त्या आगाऊ ओवीक हातात धरून बाहेर काढताय. दिवस त्याची अक्कल ठिकाणावर येईल. चालतंय आत्ताच. आणि आता अगो, या काय आता नवीन? हा काय झालं? अगो बाहेर ना कडी लावल्यान कोणीतरी. काय? हो, कसं शक्य आहे? आताच नाही का मी आत आले. कडी कोणी लावली असणार? हे ना बंधू नाही तर यांचाच काम असणार, दुसरा कोणाचा नाही. हो, दरवाजा उघडा म्हणता मी. बंधू, बंधू दरवाजा उघडा. हा दरवाजा नाही उघडलास ना तर बघ माझ्यासारखं वाईट कोण नाही. हे बघा, तुमच्यात हिम्मत असत ना तर कडी काढून बोला ना माझ्याशी. उघडा दरवाजा. आता काय करतात? या बघा, लाली असाय मी, लाली.
एवढं जोर लावला तरी सुद्धा दार नाही उघडत. आता रात्रभर इकडेच अडकून राहावं लागणार आहे वाटतं. अगो तू कशाक टेन्शन घेतस? एक काम कर, ह्यांका फोन लाव आणि त्यांना सांग आम्ही इकडे अडकला म्हणा ना. अहो लाली आता मी फोन केला असता, पण माझा फोन माझ्या रूम मध्ये राहिलाय ना. हा तुमचा फोन असेल ना? हा हा आय आय आय. एका पण आता धाड भरूची होती काय? काय झालं? चार्जिंग संपला ना. हो लाली आता मग चार्जिंगला लावा. हा कसा लावणार? चार्जर बाहेर आना. मग आता काय करायचं? काय एक कळत नाही, ह्या आगाऊपणा केल्यान कोणी? कोण करणार? ही सगळी ना ओवीची चक्कल असेल. असा काय? आता ना मी त्या ओवी इकडे राहूनच देणार नाही बघ. उद्या ती ओवी या घरात नाही, अख्ख्या नांदिवलीतच नसात बघ. त्याच्यानंतर पण त्या उमान त्या ओवीत ठेवून घेतला ना, तर त्या उमा सुखान जगू देणार नाही मी. ओवी बाय, खूप रात्र झाली आहे, तू जाऊन झोप, मी गाड्या घाल. नाही बंधू काका इट्स ओके. अगो पण लालीताई कळला ना ते वेळ काळ बघणार नाही. इतक्या रात्री पण तमाशा करीत. दे माझ्याकडे. बंधू बंधू डोंट वरी. आजची रात्र तरी लाली काही त्रास देणार नाही. नाही म्हणजे मी तशी व्यवस्थाच करून आलेलो आहे. म्हणजे काय व्यवस्था केली तुम्ही? नाही काय नाही, म्हणजे हे असंच जनरल. म्हणजे आमच्याच खोलीत तिला कोंडून आलोय, कडीच लावून आलोय. कांता काका हे जनरल आहे? हा जनरल म्हणजे ए ओवी, महत्वाचं काय आहे, मंजू वहिनीचा ताप उतरला पाहिजे है ना. भाऊजी तुम्ही पण ना असं काढू तर घेतल्या ना तिने, का वाटतं लवकरच ताप उतरत. ओवी वेळा तुला घरी जायचं असेल ना, दादा वहिनी वाट बघत असतील. कांता काका मी सांगितलं त्यांना, तुम्ही दोघं आराम करा, मी थांबते काकीजवळ. अगो पण मी असं आहे ना, जा तू. दिवसभर काम करून तुम्ही थकला असाल ना. मी काम मी आज दिवसभर काही काम केलेलं नाहीये. काका मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी थांबते, तुम्ही आराम करा. अगो ओवी ऐक माझा. बंधू बंधू ओवीला इथेच थांबू देत. आपण एक काम करूया, आपण दायजीच्या रूम मध्ये जाऊन झोपूया. हं? ठीक आहे ओवी, काय लागलं तर सांगा. हो मी सांगते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.